व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो लास्ट टॉपिक होता आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, किंवा हाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, डिड्यूस स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ. सर्वात आधी आपण या डायग्रामची सुद्धा लेबलिंग बघू, जसं आपण कालची लेबलिंग बघितली होती. जे स्टुडंट काल अब्सेंट होते त्यांनी हा आजचा पण व्हिडिओ येणारच, तुम्ही कालचा व्हिडिओ आधी बघाल मग हा व्हिडिओ बघाल, तेव्हा तुम्हाला समजणार. लेबलिंग मध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक्स वाय म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट. एक्स वाय काय आहे आपला? प्लेन वेव्ह फ्रंट. पूर्ण लिहत नाही मी आता. वेव्ह फ्रंट. AB सेम जो आपला काल होता, इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट. इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट. CD रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट. रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट. काल होतं रिफ्लेक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट, आज आहे रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट. फरक आहे शब्दामध्ये. PAQB इन्सिडेंट रे. ASCR रिफ्रॅक्टेड रे. AS आणि CR कोणते रे? रिफ्रॅक्टेड रे. त्यानंतर अँगल I इन्सिडेंट अँगल. ऍट द लास्ट अँगल R रिफ्रॅक्टेड अँगल. काल होता रिफ्लेक्टेड, आज आहे रिफ्रॅक्टेड. रिफ्रॅक्टेड अँगल किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल सुद्धा म्हणू शकता. रिफ्रॅक्टिंग अँगल. ही झाली लेबलिंग. आता थेरी विद्यार्थी मित्रांनो सेम आहे जशी आपली काल होती. व्हेन इन्सिडेंट रे PA and QB, when incident ray PA and QB are incident on incident plane wavefront AB. जेव्हा आपले इन्सिडेंट रे PA आणि QB हे इन्सिडेंट होणार इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट AB वर, तेव्हा पॉइंट A लाइज ऑन XY प्लेन वेव्हफ्रंट. हा जो पॉइंट A आहे हा XY प्लेन वेव्हफ्रंट वर लाइज होतो. सो इट इज ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मी तुम्हाला कालच शिकवलं होतं, जो पॉइंट प्लेन वेव्हफ्रंट वर असतो तोच सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट होत असतो. जो पॉइंट प्लेन वेव्हफ्रंट वर नसतो, इट डज नॉट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचं मिनिंग काय आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघून घ्याल. पॉइंट A लाइज ऑन XY plane, so it is act as a secondary source of light and it refract the ray. काल आपण बोललो होतो it reflect the ray, आणि A पासून रे रिफ्लेक्ट होत होती. आज A पासून रे रिफ्रॅक्ट होत आहे. हे रिफ्लेक्ट, हे रिफ्रॅक्ट. तर A पासून रे काय होत आहे? रिफ्रॅक्ट along the direction AS. along the direction AS. थेरी सेम आहे, सेम. डबल. व्हेन इन्सिडेंट रे PA and QB are incident on incident plane wavefront AB, then point A lies on XY plane wavefront, so it is act as a secondary source of light. Point B does not lies on plane wavefront XY, so it does not act as a secondary source of light. Therefore light is travel from point B to C. B does not act as a secondary source of light कारण तो XY plane वर नाही. Therefore light travel from point B to C in rare medium.
बी टू सी लाईट ट्रॅव्हल होणार इन रेअर मीडियम विथ व्हेलॉसिटी C1 ऍट टाइम टी. तर डिस्टन्स इक्वल टू काय येणार, व्हेलॉसिटी इंटू टाइम. तो व्हेलॉसिटी किती म्हटली मी, C1, टाइम किती t. तर BC इक्वल टू C1t. B2C BC इक्वल टू C1t. बट ज्या वेळेस लाईट बी पासून सी पर्यंत जाणार इन रेअर मीडियम ऍट द सेम टाइम लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम ए टू डी. जेव्हा लाईट बी पासून सी पर्यंत जाणार रेअर मीडियम मध्ये, त्याच टाइमला लाईट ए पासून कुठपर्यंत जाणार, डी, इन डेंजर मीडियम विथ व्हेलॉसिटी C2 इन टाइम टी. म्हणजे दोघांचाही टाइम सेम आहे, व्हेलॉसिटी डिफरंट आहे. टाइम सेम आहे, व्हेलॉसिटी डिफरंट आहे बिकॉज ऑफ डिफरंट मीडियम. सो एडी इक्वल टू काय येणार, C2t. सिंपल कन्सेप्ट आहे. बी पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट होत नाही, म्हणून बी पासून सी पर्यंत लाईट काय झाला, ट्रॅव्हल. जेव्हा लाईट बी पासून सी पर्यंत ट्रॅव्हल होत होता, ए वर तर लाईट खूप आधी जाऊन पोहोचला होता, कारण ए आपला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट होता, म्हणून त्याने तर लाईट रिफ्रॅक्ट पण करून टाकला होता. इथे लाईट पोहोचायचाच होता, तर एनं लाईट काय केला, रिफ्रॅक्ट. म्हणून लाईट जेव्हा बी पासून सी पर्यंत पोहोचणार इन रेअर मीडियम विथ व्हेलॉसिटी C1 अँड टाइम t, तेव्हाच लाईट ए पासून डी पर्यंत पोहोचणार इन डेंजर मीडियम विथ व्हेलॉसिटी C2 इन टाइम t. दोघांची व्हेलॉसिटी काय म्हटलं मी, डिफरंट. आता पॉइंट सी कुठं आला, पॉइंट सी लाईज ऑन XY प्लेन. पॉइंट सी लाईज ऑन XY प्लेन. सो इट इज ऍक्ट एज अ secondary source of light and it refract the ray along the direction CR. Theory finish. PAQB incident ray आहे, AB वर इन्सिडेंट होते. ए आपला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे, तो लाईटले रिफ्रॅक्ट करते अलॉंग द डायरेक्शन AS. बी आपला XY प्लेन वर लाईज होत नाही, सो इट डज नॉट ऍक्ट एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, म्हणून लाईट बी पासून सी पर्यंत ट्रॅव्हल होते. त्याच टाइमले लाईट ए पासून डी पर्यंत ट्रॅव्हल होते. ओके, पूर्ण कन्सेप्ट झाला थेरीचा. आता बघू डेरिव्हेशन. सो फ्रॉम फिगर हा अँगल आय प्लस अँगल आय प्लस हा अँगल आय प्लस जर मी BAN घेतला तर हे टोटल किती होऊन जाईल, 90 होणार ना. अँगल आय प्लस BAN घेतला तर इक्वल टू किती डिग्री होईल, 90 डिग्री. इक्वेशन 1 बराबर लक्ष दे जा. आय आणि BAN तर टोटल किती झाला तो, 90. इक्वेशन 1 सेम. आता BAN आणि BAC घेतला तर आता हा 90 होणार. आधी हा 90 झाला, आता हा 90 होणार. कोण कोण, अँगल BAN प्लस अँगल BAC इक्वल टू 90. So from equation 1 and 2, from equation 1 and 2, राइट हँड साइड काय आहे, सेम. तर लेफ्ट हँड साइड पण सेम लिहू शकतो मी. अँगल आय प्लस अँगल BAN इक्वल टू अँगल BAN प्लस अँगल BAC. BAN गेट कॅन्सल. सो अँगल आय BAC म्हणजेच अँगल BAC इक्वल टू अँगल आय. ओके, इथपर्यंत पुन्हा एकदा बघून घ्या फास्ट. काय केलं आधी आपण, अँगल आय घेतला आणि BAN घेतला, हा झाला 90. मग BAN आणि BAC हा झाला 90. आधी हा असा 90 आणि मग हा असा 90. मग दोन्ही अँगल काय होते आपले, 90-90. म्हणजे आपली राईट हँड साइड काय होती, सेम. राईट हँड साइड सेम होती तर BAN काय केलं मी, कॅन्सल. सो अँगल BAC इक्वल टू आला आय. नाउ इन ट्रायंगल ABC. आता मला तर हे क्लीन करावं लागणार आहे.
नाउ इन ट्रायंगल बीएसी मध्ये किंवा एबीसी म्हणा, तुम्हाला आय भेटला आहे, तर साइन आय इक्वल टू काय होणार? साइन आय इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो अपोजिट अपॉन हायपोटेनियस, बीसी अपॉन एसी. बीसी अपॉन एसी याला देऊ इक्वेशन 3. जसं आता मी एबीसी काढला तसाच मी आता एडीसी काढणार. जसा एबीसी काढला तसाच एडीसी डबल. आता पुन्हा नाव अँगल आर प्लस अँगल DAC, हा अँगल आर आणि DAC हा 90 बनून जाईल. इथे DAC इक्वल टू 90 डिग्री. सेम इक्वेशन 4 देऊ. अँगल DAC प्लस आता DAC आणि DCA. चांगल्या प्रकारे बघा, आता आधी अँगल आर आणि DAC घेतला तर इथं 90 बनला. आता DAC आणि DCA हा 90 आहे, तर 45 डबल किती होणार? तो 90. सो DAC प्लस DCA हा पण किती होणार? 90. इक्वेशन 5. पुन्हा फ्रॉम इक्वेशन 4 and 5 सेम आहे. अँगल आर प्लस अँगल DAC, अँगल DAC प्लस अँगल DCA, DAC गेट कॅन्सल. सो अँगल DCA इक्वल टू अँगल आर. पहिले मी BAC ला आय प्रूफ करून दाखवलं, आता DCA ला आर प्रूफ करून दाखवलं. पुन्हा आता इन ट्रायंगल ADC, इन ट्रायंगल ADC, सेम इन ट्रायंगल ADC. आता साइन आर बघा. साइन आर अपोजिट कोणती येणार? AD. हायपोटेनियस कोणती येणार? AC. साइन आर साठी सो साइन आर इक्वल टू अपोजिट आहे AD आणि हायपोटेनियस आहे AC. याला इक्वेशन देऊ 6. ओके. आता डिवाइड इक्वेशन 3/6. डिवाइड इक्वेशन 3 बाय इक्वेशन 6. सो साइन I अपॉन साइन R इक्वल टू BC अपॉन AC इक्वल टू AD अपॉन AC. AC गेट कॅन्सल. एक ट्रायंगल घेतला मी. पहिले BAC ला आय प्रूफ करून दाखवलं, हा आय प्रूफ झाला, त्याच्यावरून मी साइन आय काढला. मग ट्रायंगल ADC मधला अँगल C मी आर प्रूफ करून दाखवला, त्यानंतर अँगल ADC घेतला आणि अँगल ADC मधून मग साइन आर काढला. इथे साइन आय काढला, इथे साइन आर काढला. आता त्याला डिवाइड करून राहिलो. इक्वेशन येतेच पेपरमध्ये 100%. फक्त आज घरी जाऊन आणखी एकदा चांगल्या प्रकारे बघा. साइन आय साइन आर आपला डिवाइड झाला. कुठपर्यंत आलो आपण? ओके. मग राहिला काय आपल्याजवळ? फक्त BC साइन आय अपॉन साइन आर अपॉन AD. आता डबल आठवण करा तुम्हीच. लाइट ट्रॅव्हल होत होता B to C. लाइट काय ट्रॅव्हल होत होता आपला? B to C विथ व्हेलॉसिटी C1 ऍट टाइम T असं बोललो होतो आपण. तर ऑलरेडी मी BC ची व्हॅल्यू काय घेतली होती? C1 into T घेतली होती. BC ची काय घेतली होती मी? C1 into T. कारण मी थेरी मध्ये सांगितलं तुम्हाला, लाइट ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट B to C विथ व्हेलॉसिटी C1 ऍट टाइम T. तर आपण BC इक्वल टू लिहिलं होतं C1T आणि AD इक्वल टू काय लिहिलं होतं? C2T. C2T. TT गेट कॅन्सल. साइन I अपॉन साइन R इक्वल टू C1 अपॉन C2. ओके.
यालाच C1/C2 लाच आपण कॉन्स्टंट म्यू घेतो आणि लिहित असतो साइन आय अपॉन साइन आर. जर स्नेल्स लॉ एक्सप्लेन करा तर हा आहे आपला स्नेल्स लॉ, साइन आय अपॉन साइन आर. आणि जर तुम्हाला म्हटलं एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तरी तुम्हाला इथपर्यंतच प्रूफ करून दाखवावं लागते. सिंपल आहे. दोन ट्रँगल बनते, एक बनते रेअर मीडियम मध्ये एबीसी आणि एक बनते डेंजर मीडियम मध्ये एडीसी. रेअर मीडियम मध्ये कोणता ट्रँगल बनतो? एबीसी. डेंजर मीडियम मध्ये कोणता बनतो? एडीसी. तर एबीसी मधला अँगल ए हा आधी इन्सिडंट अँगल आहे हे प्रूफ करून दाखवावं लागते. आणि तो एकदा इन्सिडंट अँगल प्रूफ करून दाखवला का मग साइन आय इक्वल टू बीसी अपॉन एसी. त्याचप्रमाणे ट्रँगल जो एडीसी होता, या एडीसी मधला अँगल सी हा रिफ्रॅक्टेड अँगल आहे हे आधी प्रूफ करून दाखवावं लागते. आणि तो एकदा रिफ्रॅक्टेड केला का मग इन ट्रँगल एडीसी साइन आर आणि मग दोघांना डिवाइड. बीसी ची व्हॅल्यू तर ऑलरेडी थेरीमध्ये C1T येते आपली, एडी ची येते C2T. ओके, टॉपिक फिनिश.